नमस्कार, मराठी श्यामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर सुक्या नारळाचे लाडू तर तुम्ही नेहमी बनवतच असाल, पण ओल्या नारळाचे लाडू हे तुम्ही कधी बनवलेत का? जर बनवले असतील तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा, आणि नसेल बनवलं तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथे मी 2 नारळ फोडून घेतलेले आहेत आणि नारळाचे असे मोठे मोठेच काप ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला त्याचा पाठीमागलचा भाग तो छिलण्यासाठी सोपा जातो। आणि आता मी तो पाठीमागलचा भाग पूर्ण छिलून घेतलेला आहे आणि आपला पांढरा शुभ्र नारळ आता इथे तयार आहे। आणि आपला हा काळा भाग पाठीचा तो छिललेला तो पण आपण भाजीसाठी वापरू शकतो। तर आता इथे मी नारळाचे बारीक तुकडे करून घेणार आहे। जर तुम्हाला इथे खोबरं मिक्सरला वाटायचं नसेल तर तुम्ही बारीक खिसणीने त्याचा खिसही करून घेऊ शकता। तर आता मी सगळं नारळ पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता याला मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। तर आता आपण नारळ वाटत असताना याच्यामध्ये पाणी न टाकता असंच थोडंसं जाडसरच आपण हे नारळ वाटून घ्यायचं आहे। तर ह्याच पद्धतीने आता मी पूर्ण नारळ वाटून घेतलेला आहे। आणि आता इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तर आता आपण तुपावरती छान हे खोबरं भाजून घ्यायचं, म्हणजे तुपामुळे आपल्या लाडूला खूप छान चव येते। आणि आता आपल्या नारळाचं पाणी सुकेपर्यंत आपण हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ पण परतायचं नाही, नाहीतर आपल्या तो खोबऱ्याचा कलर बदलतो। आणि इथे मी अर्धी वाटी साईचं दूध घेतलेलं आहे। तर आता आपण हे दूध आटेपर्यंत आपण हे चांगलं परतत राहायचं आहे। तर आता आपलं दूध पण छानपैकी आटलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकणार आहे। तर मिल्क पावडरमुळे लाडूला थिकनेसही छान येते आणि चव खूप छान येते। अर्धा चमचा वेलची पावडर। तर तुम्ही ह्या ठिकाणी काजू बदामचे तुकडे किंवा कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आणि चवीपुरती साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टाकायची आहे। आणि आता आपल्या साखरेचं पाणी आटेपर्यंत आपण छान असं याला परतून घ्यायचं। तर आता तुम्ही पाहू शकता साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपलं खोबरं असं एकदम मोकळं झालेलं आहे। तर आता ह्याला ताटामध्ये काढून थोडंसं थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। आणि आता थंड झाल्यानंतर आपण त्याचे लाडू वळायचे आहेत। तर हे लाडू एकदम पटकनी होतात आणि चवीला खूप छान लागतात। तर कधी आपल्याला गोड खायची इच्छा झाली तर आपण हे पटकनी बनवून खाऊ शकतो। तर तुम्ही सुद्धा नक्की करा, आणि बनवले असतील तर तुम्ही कसे बनवता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा, आणि अशाच छोट्या आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।